चाळीसगाव नगरपरिषद उपनगराध्यक्षपदी हर्षल चौधरी यांची बिनविरोध निवड, स्वीकृत नगरसेवकांच्या नावांवरही शिक्कामोर्तब। चाळीसगाव प्रतिनिधी चाळीसगाव नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांची विशेष बैठक आज नगरपरिषद सभागृहात पार पडली। लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. प्रतिभाताई चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्याधिकारी सौरभ जोशी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवक निवडीची प्रक्रिया उत्साहात संपन्न झाली। हर्षल चौधरी यांची बिनविरोध निवड। बैठकीच्या सुरुवातीला उपनगराध्यक्ष पदासाठी निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली। या पदासाठी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक हर्षल चौधरी यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले। स्वीकृत नगरसेवक निवड। संख्याबळानुसार नगरपरिषदेच्या स्वीकृत नगरसेवक पदांच्या निवडी करण्यात आल्या। भारतीय जनता पार्टीचे सर्वाधिक 24 नगरसेवक निवडून आल्याने त्यांच्या वतीने 3 जागांवर भूषण भोसले, सी. मोहित बजाज आणि रामचंद्र जाधव यांची नावे निश्चित करण्यात आली। तर शहर विकास आघाडीच्या वतीने घृष्णेश्वर पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली। सभागृहातील महत्त्वाचे मुद्दे। ही बैठक अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली। बैठकीसाठी उपस्थित असलेल्या शहर विकास आघाडीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांसह दोन्ही अपक्ष नगरसेवकांचे फेटा बांधून जल्लोषात स्वागत करण्यात आले। यावेळी स्वीकृत नगरसेवक घृष्णेश्वर पाटील यांनी सभागृहात पत्रकारांना बसण्यासाठी योग्य जागा नसल्याचा मुद्दा उपस्थित केला। त्यावर मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत पुढील बैठकीपर्यंत पत्रकारांसाठी स्वतंत्र कक्ष निर्माण केला जाईल असे आश्वासन दिले। नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी। भारतीय जनता पक्ष व मित्रपक्ष। करण पाटील, मनीषा पाटील, प्राजक्ता कोठावदे, हर्षल चौधरी, युवराज जाधव, रुपाली चौधरी, योगेश खंडेलवाल, योजना पाटील, मानसिक राजपूत, पायल कारडा, भारती मराठे, संभाजी गवळी, हर्षदा पवार, अभय वाघ, फकीरा मिर्झा, मेघा चौधरी, वसीम शेख, नलिनी चौधरी, प्रशांत कुमावत, उज्ज्वला राजपूत, धर्मराज बडधे, अनिल चौधरी, स्वाती शिंगणे, रुबिना खान। शहर विकास आघाडी व अपक्ष। दीपक पाटील, राहुल मस्के, इम्रान शेख, अभिषेक देशमुख, वैशाली मोरे, स्वाती राखुंडे, विजया पवार, पूनम महिरे, जयश्री राजपूत, सविता ठाकूर, सायली जाधव अपक्ष व राजेंद्र चौधरी अपक्ष। या नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींच्या निवडीमुळे चाळीसगाव शहराच्या विकासाला एक नवी दिशा मिळेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। ग्रामस्थ लाईव्ह संपादक किसनराव जोरवेकर, बातमीसाठी संपर्क बबलू आहिरे, चाळीसगाव। तर आज चाळीसगाव नगर परिषदेत नगरपालिकेने उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत सदस्य यांची एक जाहीर घोषणा केली आहे। हर्षल चौधरी हे आमचे उपनगराध्यक्ष आहेत। ते बिनविरोध निवडून आले। सर्वप्रथम तर मी त्यांचे अभिनंदन करते आणि खऱ्या काम करणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय मिळाला असं आज सगळीकडे चर्चा चालू आहे आणि निश्चितच हर्षल दादांच्या कामाची ही पावती आहे। चाळीसगावच्या जनतेने जे 36 उमेदवार निवडून दिलेले आहे आणि एक नगराध्यक्ष असं म्हणून नक्कीच हा विजय सगळ्यांचा विकासाचा असणार आहे। म्हणून या सभागृहात आम्ही सर्व सदस्य अशी खुशीने हात मिळून सोबत राहून काम करणार आहोत। द बेस्ट चाळीसगाव घडवणार आहोत। गट तट हे बाजूला ठेवून फक्त चाळीसगावच्या विकासावर आम्ही काम करणार आहोत। म्हणून मी माझ्या सर्व सदस्यांना तिळगुळ देऊन त्यांचं अभिनंदनही केलं सभागृहात आणि त्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छाही दिल्या।